मतदार यादीमधील घोळाची आता चौकशी होणार आहे, कारण विरोधी पक्षानं समोर आणलेले सर्व घोळ तपासण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मतदार याद्यांमधील घोळाच्या चौकशीचे निवडणूक आयोगानं आदेश दिले. चौकशी करून अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम यांनी हे आदेश दिलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाची प्रत विरोधी पक्षांना त्यानंतर दिली जाईल. विरोधी पक्षांनी एकत्रितरित्या येऊन भेट घेतलेली होती आणि त्यानंतर हे आदेश दिलेले आहेत. या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतात माझे वरिष्ठ सहकारी प्रशांत बाग आपल्याला. प्रशांतजी, दोन महत्वाच्या गोष्टी या सगळ्या विषयातल्या की आपल्याला माहिती की सगळ्याच विरोधी पक्षांनी मतदार यादीमधले घोळ सुरू केले होते आणि विशेषतः म्हणजे काही उदाहरणं आणखी पुरावे सुद्धा दिले होते. त्यामध्ये नाशिकचा सुद्धा एक पुरावा अत्यंत महत्वाचा मानला गेला होता. या पार्श्वभूमीवर राज्यातील सगळं म्हणजे त्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची मोठी घडामोड आपल्याला नक्कीच म्हणता येईल की ज्या मतदार यादीमध्ये घोळ आहे अशा प्रकारच्या तक्रारी असेल त्या तक्रारींचा तातडीनं निपटारा करा, त्याची माहिती घ्या, आणखी त्याचा स्पष्ट अहवाल सुद्धा सादर करा. हे थेट आदेश आता मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलेले आहेत. खरं तर कोणतीही मतदार यादी निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो त्यावेळेस हा सगळा कालावधी प्रत्येक गोष्टीसाठी दिला जात असतो. ही एक लीगल प्रॅक्टिस जरी असली तरीही या सगळ्या विषयामध्ये योग्य त्या पद्धतीनंच मतदार यादी ही तयार असली पाहिजे. पुनरीक्षण हे पूर्ण झालं पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा निर्देश दिला आहे. आता या सगळ्या विषयातनं लवकरच हा सगळा घोळ जो आहे तो संपेल आणि याचा योग्य जो अहवाल सादर होईल आपल्याला अपेक्षा नक्कीच करता येईल. नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.